आज 20 ऑगस्ट 2026 रोजी या छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रकाश सोनवणे गौरव समितीच्या वतीने माझा हा विशेष असा सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर डॉक्टर शेखर मगर संपादित वंचिताचा ज्ञानदीप या गौरव ग्रंथाचं विमोचन झालं। या कार्यक्रमाला महामहिम राजस्थानचे राज्यपाल वागडे नाना हे प्रमुख उपस्थिती त्यांची होती। त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय संजयजी साहेब, त्याचबरोबर उर्देशी कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेब आणि या छत्रपती संभाजीनगरच्या महापौर समीरजी राजूरकर सर, त्याचबरोबर शिक्षक आमदार सन्माननीय काळेसाहेब यांची विशेष उपस्थिती होती आणि त्यांनी आज माझं भरभरून कौतुक केलं। त्याच्या मागचं जे काही हिरो म्हणतो आपण, ते हिरो म्हणजे माझ्या बाजूला बसलेले डॉक्टर शेखर मगर सर। त्यांनी लक्षात घेतलं आणि सांगितलं किंवा आपल्याला प्रकाश सोनवणेचं जे काही आहे ते एकत्रित बांधायचं आणि ते बांधण्याचं काम तुमचे सचिव एकनाथ पाखरे, नियोजनाधिकारी कांबळेजी, त्याचबरोबर डॉक्टर साहेबांनी खूप मेहनत घेतली आणि त्यामुळेच हा गौरव ग्रंथ आज इथे निर्माण झाला, तयार झाला आणि म्हणून त्यांचं विशेष कौतुक आणि ऋण व्यक्त करतो, कारण ते माझी सहकारीच असल्यामुळं त्यांच्यावर सदैव ऋणात आणि म्हणजे स्नेहात राहू इच्छितो। तुम्ही सर्व पत्रकार बांधवांनी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली। मला वेळोवेळी माझं जे काही कार्य असेल, छोटं मोठं कार्य असेल, तरी त्याला चांगल्या पद्धतीने व्यापक अशी प्रसिद्धी दिली, त्याबद्दल आपले सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद।
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1945 साली पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. तर त्याचं पहिलं महाविद्यालय सिद्धार्थ महाविद्यालय मुंबई येथे स्थापन झालं. त्यानंतर त्यांना असं कळालं की मराठवाड्याच्या भूमीमध्ये सुद्धा एक शिक्षण संस्था उभी राहिली पाहिजे, एक कॉलेज उभं राहिलं पाहिजे. त्यामुळे बाबासाहेबांनी 1950मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे मिलिंद महाविद्यालय या ठिकाणी सुरू केले. त्यावेळेस फक्त उस्मानिया युनिव्हर्सिटी होती हैदराबाद आणि एकच कॉलेज होतं गव्हर्नमेंट कॉलेज. अशा ठिकाणी बाबासाहेबांनी एक नवं कॉलेज काढलं आणि त्या कॉलेजमध्ये महाराष्ट्रातल्या तमाम ठिकाणची लोक येऊन शिकली, मोठी झाली आणि पहिली पिढी घडली. आणि त्या पिढीनं सगळ्या लोकांना प्रज्वलित केलं, प्रकाशित केलं. त्यांना ज्ञानाचे दीप, ज्ञानाची मशाल पेटवण्यासाठी त्या पहिल्या पिढीनं सगळं काम केलं. त्याच नागसेनच्या भूमीमध्ये सोनवणे सरांनी सुद्धा शिक्षण घेतलं. त्यांनी बाबासाहेबांपासून प्रेरणा घेतली की आपणही झोपडपट्टीमध्ये काम करणारे कामगार, श्रमिक, कष्टकरी, शेतमजूर आणि वंचितांच्या मुलांसाठी सुद्धा आपण शिक्षण संस्था उभी केली पाहिजे. म्हणून त्यांनी शाळा सुरू केली आणि त्या शाळेमध्ये आज 7,500पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ज्ञान घेतलं. कुणी वकील झालं, कुणी डॉक्टर झालं, अनेक मोठमोठ्या पदावर. तर हे जे कार्य आहे हे कार्य खूप मोठं आहे. त्यांनी शिक्षण संस्था उभी करताना खूप कष्ट खाल्ला. त्यांनी स्वतः वखारीमध्ये काम केलं, रिक्षा चालवली, सुरक्षा रक्षक म्हणून रात्रीचं नाईटची ड्युटी केली. हे करत असताना त्यांनी ही शिक्षण संस्था उभी केली. अतिशय परिश्रमातून, कष्टातून ही शिक्षण संस्था उभी राहिली आणि त्याच्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्य घडलं. त्यांनी जी पेटवलेली ज्ञानाची मशाल आहे ती सदैव तेवत राहावी. भविष्यातल्या सगळ्या पिढींना त्यांनी जो घालून दिलेला आदर्श तो त्यांनी अंगीकारावा, तो स्वीकारावा. यासाठी आम्ही हा गौरवग्रंथ काढलेला आहे. हा गौरवग्रंथ ऐतिहासिक स्वरूपाचा आहे. 68 लेखकांनी त्यामध्ये आपलं लेखन केलेलं आहे. प्रकाश सोनवणे सरांवरती त्यांचं जीवनकार्य त्याच्यामध्ये अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा गौरवग्रंथ लोकांच्या हाती देताना मला आनंद होतो आहे आणि या गौरवग्रंथापासून नक्कीच चेंजी असेल, जेन अल्फा असेल आणि भविष्यातली सर्व पिढी असेल, ही पिढी त्यापासून आदर्श घेईल. त्यासाठीच आम्ही हा गौरवग्रंथ काढलेला आहे. मी प्रकाश सोनवणे सरांना, प्रकाश सोनवणे सेवा गौरव समितीच्या वतीने त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त करतो. त्यांनी यापुढे देखील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सदैव कार्यरत राहावं अशी कामना मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांना पुन्हा एकदा सेवानिवृत्तीच्या निमित्ताने, सेवा गौरवच्या निमित्ताने त्यांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.